अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची फसवणूक झाली आहे। मराठा प्रवर्गामध्ये नसतानाही कागदपत्रांमध्ये फेरफार करून काही जणांनी कर्ज लाटलंय। 3,82,000चं अनुदान आणि लाखोंचा अपहार त्यामध्ये झालाय। नाशिकमध्ये 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। प्रेझेंट गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी आहेत, ज्याच्यामधल्या 2 आरोपितांनी जे की अहिल्यानगरचे रहिवासी आहेत त्यांनी त्या ठिकाणी सदर ह्याच्यामध्ये लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांचा फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्याच्यामध्ये लॉग इन करून त्या फेरफार जे बनावट कागदपत्रे आहेत त्याच्या आधारावरती पात्रता प्रमाणपत्र मिळवून ती कागदपत्र खरी आहेत असे भासवले आणि त्याच्या आधारावरती बँकेकडून त्यांनी कर्ज प्रकरण मंजूर करून घेतलेलं होतं। सध्या ते सकृतदर्शनी जो पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये एकूण 5,60,000 रुपयाची फसवणूक केल्याबद्दल म्हणजे शासनाची आणि ह्याची पण लाभार्थ्यांची अशा पद्धतीने हे केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे। तर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी मग पुढे जाऊन हा एक्सटेंड नेमका किती आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये फर्दर पुढची कारवाई केली जाईल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि संशयित आरोपी नेमका कुठे आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली आहे का? रिद्धी, खरं तर अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे। एकूणच जर बघितलं तर मराठा प्रवर्गातील जे मागासवर्गीय उमेदवार आहेत किंवा जे युवक आहेत त्यांना या सगळ्या आर्थिक विकास महामंडळाकडनं कर्ज मिळतं, त्यासोबतच त्याच्यासोबतचं अनुदान देखील मिळत असतं आणि ते एखादा व्यवसाय उभा करू शकतात। अशा स्वरूपाचं हे एकूणच शासनाच्या माध्यमातून जे अर्थसहाय्य आहे ते केलं जातं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अनेक जण त्यासाठीचे अर्ज करत असतात, पात्र प्रमाणपत्र मिळवत असतात आणि त्यानंतर ते प्रमाणपत्राचा आधार घेऊन बँकेकडून कर्ज मिळवत असतात। मात्र अशाच सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या कागदपत्रांचा आधार घेऊन काही जणांनी बोगस कागदपत्र बनवले। धक्कादायक बाब म्हणजे त्याचं पात्र प्रमाणपत्र देखील मिळवलं आणि ते थेट बँकेकडे जाऊन त्याचं कर्ज घेतलं, अनुदानही मिळवलं। अशा स्वरूपाचा हा संपूर्ण प्रकार आहे। त्यासोबतच आणखी एक प्रकार त्यांनी असा देखील केलेला आहे की ज्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी ओपन केला आणि त्यानंतर त्यामध्ये जी योजना आहे त्याबाबतच्या काही तशाच साधर्म्य असलेल्या योजना बनवल्या आणि अनेकांची फसवणूक देखील केलेली आहे, त्यातून देखील रक्कम हडपलेली आहे। अशा सगळ्या एकूण प्रकरणानंतर आर्थिक विकास महामंडळाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली। त्यानुसार सातपूर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढील जो तपास आहे तो स्वतः पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय। यामध्ये ज्यांनी हे बोगस प्रमाणपत्र जे आहेत ते बनवण्यासाठी मदत केली त्यांचा शोध घेतला जातोय। याशिवाय आर्थिक विकास महामंडळामध्ये काही अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी आहे का याचा देखील अनुषंगाने तपास केला जाणार आहे। त्यामुळे तपासात नेमक्या कोणत्या बाबी निष्पन्न होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। या सगळ्या प्रकरणामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। ज्या बँकेचे कागदपत्र जोडतो कर्ज मंजुरीचे, तर ते कर्ज मंजुरी बँकेने दिलेलीच नाही, म्हणजे बँकेच्या कागदपत्रीमध्ये पण घोटाळा आहे। आता हे ज्या वेळेला आम्ही स्वतः तपासलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे फार मोठं सिरियस बाब आहे। बरं, हे फक्त प्रायमरी स्टेजवर नव्हतं, हे त्या ठिकाणी त्याला जवळजवळ 70-80,000 90,000 किंवा 1 लाखापेक्षा जास्त व्याज परताना महामंडळाने पण दिलेला आहे। याचा अर्थ हा एक संघटित क्राईम किंवा संघटित गुन्हा आहे की ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अपेक्षित आहे की याच्यामध्ये गैरव्यवहार होईल, पण काही स्वार्थी ऑनलाईन ई सेवा केंद्र किंवा स्वार्थी एजंट आहेत ते खोटी प्रकरणं करतात आणि लाभार्थ्यांना अडकवतात, जे अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये घडलं। तर पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी किरण यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। किरण, आता जसं नरेंद्र पाटील यांनी सुद्धा म्हटलं की काही बँकांकडून मंजुरी झाली नव्हती, मग बँकांमध्ये सुद्धा फ्रॉड झाल्या संदर्भात त्यांनी उल्लेख केलेला आहे। या अनुषंगानं आता हा प्रकरणाचा तपास कसा पुढे जाऊ शकतो? यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर सातपूर पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याच्या व्यवस्थापिका जे आहेत त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास होणार आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या व्यक्तींच्या नावाने अनुदान मिळालेलं आहे त्यांच्याबाबतची ही तपासणी केली जाईल, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या दरम्यान हा जो पूर्ण लॉग इन करण्यापासूनचा तर थेट अनुदान मिळवण्याचा जो संपूर्ण प्रवास आहे
त्यामध्ये जे जे घटक असणार आहे, मग त्यामध्ये बँकेचे अधिकारी असतील, सोबतच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याचे अधिकारी असतील आणि यासोबतच काही एजंट आहेत. अनेकदा सेतू कार्यालयामधनं देखील याबाबतचे अर्ज दाखल केले जातात, त्यांचा देखील या सगळ्या दरम्यान तपास केला जाईल आणि त्यामधून या संपूर्ण बाबी ज्या आहे त्या या सगळ्या दरम्यान निष्पन्न होतील. रिद्धी. अगदी किरण, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.